चला आज आपण बनवूया मोरिंगाची भाजी। तुम्हाला माहिती आहे का, दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम हे मोरिंगामध्ये असते आणि पालकपेक्षा 25 पट जास्त आयरन हे पण मोरिंगा शेंगामध्ये असते आणि यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते। तर आज आपण बनवूया मोरिंगाची भाजी। मोरिंगा छान शिलून तेलामध्ये हळद टाकून छान तळून घ्या। आता एका कढाईमध्ये तेल, लाल मिरची, तेजपान वगैरे टाकून त्याला छान थोडं हलवून घ्या। ते झालं की छान त्याच्यामध्ये कांदा टाका। कांदा छान लालसर होऊ द्या। आता त्याच्यामध्ये मी पेस्ट बनवलेली आहे, खोबरं, लसूण, शेंगदाणे थोडे आणि धने वगैरे टाकून त्याची छान पेस्ट बनवलेली आहे। ते पेस्ट छान भाजून घ्या तेल सुटेपर्यंत। आता थोडी वरून कस्तुरी मेथी टाका। आता टमाटर पण छान तेलामध्ये शिजू द्या। यामध्ये थोडं मी पाणी घातलेलं आहे छान शिजण्यासाठी टमाटर। आता छान याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट, हळद, गरम मसाला की हा माझा घरगुती मसाला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता। थोडं पाणी टाकून छान त्या मसाल्यांना फ्राय होऊ द्या। आता मीठ टाका आणि थोडी चवीसाठी थोडं साखर टाका। तुम्ही साखर टाकू पण शकता किंवा नाही पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका। आता छान त्यांना तेलामध्ये भाजलेल्या शेंगा पण टाकून द्या आणि छान आता त्याच्यात पाणी सोडून तुम्हाला जेवढा रस्सा लागेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी सोडा आणि छान 2-3 उकड्या येऊ द्या। आता बघा मोरिंगाची भाजी आपली झालेली आहे। त्यामध्ये छान सांबार टाका आणि तुम्ही ही भाजी भाजी म्हणूनच नाही, पाणी जर सोडलं तर आपण इडली